त्याच्या बॅटमधून आला तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो फलंदाज आपण पाहिला अष्टपैलू खेळाडू सागर कांबडी. चला आपण लगेच या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करतोय. मी विनंती करेल ग्रामपंचायत कारावचे विद्यमान उपसरपंच साहेब सन्मान्य आदरणीय नंदूदादा शिंदे यांना विनंती करेल की आपण तुमच्या शुभ हस्ते सागर कांबडीला या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचा. 21 धावा त्याच्या बॅटमधून आला गेलं आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच. चला सागर कांबडी आपण लगेचच या आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करतोय. मी विनंती केली ग्रामपंचायत कारावचे विद्यमान उपसरपंच साहेब नंदूदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सागर कांबडी या खेळाडूला सन्मानित करतोय. चला विजय डोके आपण या ठिकाणी एका सामनाकरिता समालोचन करायचं प्लीज थोडं सहकार्य करा. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रत्येक 10 टीम आणि त्याच्या अगेन्स्ट ओमसाई वांगणी संघ. दोन्ही संघ रफटप आहे. दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत. हे मॅच देखील भरपूर चांगले होईल याच्यात मात्र शंका नाही आहे. आणि जशी होईल मॅचला सुरुवात तसा आपण आवाज ऐकू आमच्या मायक्रोफोनवरती. व्हॉइस ऑफ काराव अत्यंत आमचे जवळचे मित्र विजय डोके सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो थँक्यू सो मच सोनू सर. आपण पाहतो स्पर्धा मानाची आणि सन्मानाची अगदी ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025चं अगदी भव्य दिव्य आयोजन पाहू शकाल. याच मैदानावर मागच्या 2 ते 3 हप्त्यापूर्वी आपण मैत्री चषक पाहिला आणि त्यानंतर आज आपण पाहतोय ग्रामपंचायत अधिकारी चषक. अगदी पाहू शकाल दुसरी मॅच चालू होते पहिल्या फेरीतली. एका बाजूला प्रतीक 11 धारोल तर दुसऱ्या बाजूला ओमसाई वांगणी. हे 2 संघ पाहतोय अगदी एकमेकाच्या जवळील संघ आहेत. आणि बॅटिंग करत असताना अविनाश आणि विवेकला पाहतो सलामीची जोडी रवाना झाली मैदानामध्ये. टीम प्रतीक 11 धारोल संघाची आणि ते मात्र पहिल्याच बॉलवर खातं खोललंय. दुसरा बॉल पंच केलाय. ताकद होती एलिव्हेशन फेकून दिलाय. बॉल जाय सीमारेषा पार स्क्वेअर लेगला दणदणीत षटकार. अगदी पाहू शकाल 3 बॉल आणि 3 बॉलवर आगास करत असताना अविनाश गुटे आताचा फटका देखील कव्हरला. लाजवाब अधिक न फटका. क्रिकेटचं मांदक सौंदर्य. बॉल सीमारेषा पार. आणखीन एक दणदणीत चौकार.
थँक्यू सो मच. अगदी पाहू शकाल सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये डी जे मास्टर यांच्याकडून मात्र मनमुग्ध केलं जातं प्रत्येक खेळाडू प्रेक्षकांना आणि स्पर्धेचा आनंद लुटला जातो. आता सभा पुढ्यात होता, पुन्हा एकदा म्हणतो फटका आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बऱ्याच उशिरानंतर मात्र अविनाश घुटेला नॉन स्ट्राईकवर आणलं जात आहे. P1चं षटक आणि या P1च्या षटकामध्ये अगदी अविनाश घुटे या नावाचं वादळ पाहायला मिळालं. एक षटकार 2 चौकार काय बॅटिंग केली जाते. आपण पाहू शकाल एका बाजूने धावांचा पाठलाग केला जातो, एका बाजूने डोंगर असल्याचं काम केलं जात आहे. वेग हिंदोलाला पाहतोय, अगदी पाहू शकाल टीमचा चॉकलेट बॉय या नावाने खऱ्या अर्थाने ओळखलं जात आहे. परंतु वेग पहिला बॉल फेस करेल, यावेळेस आडवा बॅटने केला आहे, काय फिल्डिंग आहे, दर्जा दाखवला जातोय. जरी बॉल हाताला चटका देऊन निसटला असला तरी देखील ज्या वेगाने आले होता त्या वेगाला मात्र थांबवलं गेलंय. अगदी या ओव्हरचा शेवट झालाय गोड. या एका धावेने धावफलकर धावा पाहतोय 16 या आकड्यात पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय संपन्न. अगदी पाहू शकाल ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी पाहतोय आपण मैदानामध्ये क्लॅरिटी विथ क्वालिटी दाखवली जाते. अगदी रगरगत्या उन्हामध्ये अगदी क्लॅरिटी पाहायला मिळेल आपल्याला आपल्या स्क्रीनवर. अगदी घर बसल्या बघणाऱ्या प्रेक्षकांचे देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून सरशा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतो मैदानामध्ये एका बाजूला प्रतीक 11 दारोल तर दुसऱ्या बाजूला ओम साई वांगणी. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला संपन्न, पॉवर प्लेची ओव्हर झाली समाप्त. 16 धावा धावफलकावर लावला गेल्यात आणि या 16च्या मदतीने दुसरं षटक गोलंदाजी ट्रायकर गोलंदाज आलाय स्वप्नील. दुसरा स्पेलसाठी स्वप्नीलचा मारा केला जातोय. अगदी पाहू शकाल भव्य दिव्य आयोजन, ग्राउंडची सजावट, समोर आपण पाहू शकाल या स्पर्धेचे मुख्य देणगीदार आयोजक आणि त्यांचे कटआउट आपण पाहू शकाल. आणि इथे अगदी चांगले खेळपट्टी आणि तेवढेच चांगले निर्णय देखील दिले जातात. खडकवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल स्वप्नात पाहिलेली स्पर्धा आणि स्वप्न साकार करत असताना आज पाहतोय ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 पर्व पहिला. आणि या पर्व पहिल्यामध्ये अगदी दमदार आयोजन पाहायला मिळत आहे. अगदी पाहतो आमचे 2 ऑफिशियल पंच मैदानामध्ये प्रत्येक क्षण प्रत्येक निर्णय अगदी अचूक देत असताना जर का पंचांना थोडंसं इथे मात्र आपण पाहू शका कन्फ्युजन असलं तर लगेच रिव्ह्यू घेतात, म्हणजे कोणत्याही संघावर अन्याय केला जात नाही आहे. ऑफिशियल पंच पाहू शकाल अनंताजी निरगुडा, बऱ्याच वर्षाचा अनुभव. आणि दुसऱ्या बाजूला आपण पंच पाहतोय गणेश हिंदोलाला. पहिलाच बॉल जागा भरून काढायची होती, आडवा बॅटने क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉल आला इथे डॉट बॉल. पहिल्या बॉलला झाली सुरुवात डॉट बॉलने. आपण पाहू शकाल मैदानामध्ये डॉट बॉलने सुरुवात करत असताना टीम नो बॉल. यस, पहा मी आधीच म्हटलं होतं अगदी पंचांची नजर तीक्ष्ण आहे, तेच इथं कॅच केलं गेलं आणि इथे मात्र नो बॉल. बॉल डॉट आला होता परंतु इथे आहे पेनल्टी. नो बॉल, नो बॉलला सामोरे जावं लागतंय. अगदी अचूक निर्णय पाहायला मिळतो पंचांच्या माध्यमातून. पाहू शकाल गणेश हिंदोला ऑफिशियल पंच पाहतो आपण. मेन पंचांच्या भूमिकेत अगदी अचूक नजर फिल्डिंगवर देखील होती आहे आणि लगेच निर्णय घेतला गेला नो बॉलचा. डॉट बॉल आला होता परंतु नशीब बलवंत होता वेग हिंदोलाच्या बाजूने. या बॉलवर 2 धावा, आता खऱ्या अर्थाने फ्रीटचा बॉल होता आणि त्याच्यावर 2 धावा आल्यात. गोलंदाज पाहतो स्वप्नीलला, पहिला बॉल चांगला फेकलाय, हा बॉल इथे आहे, दांड्या गोल एसट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात, फर्निचर बिघडवलाय. धक्का क्रमांक पहिला लागला जातो मैदानामध्ये. टीम प्रतीक 11 दारोल संघाला रेस आहे.
सागर निरगुडा आपण यायचं आहे. आपण प्रवीण निरगुडासोबत संपर्क साधायचा आहे. सागर निरगुडा. आताचा फटका अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये बॉल आला होता. थांबवलं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. मोठा मासा होता. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. विकेट महत्त्वाची होती आणि ते मात्र सुखरूप पाहतोय अविनाश गुट्टे मैदानामध्ये. जयेश मोंडाले आला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. 1 डाऊनचा बॅट्समन यावेळेस क्रीजवर एंटर झाला आहे. टीम प्रतीक 11 दारो संघाचा खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये कमबॅक केला गेला आहे. दुसरी ओव्हर टाकत असताना गोलंदाज स्वप्नील ब्लॉक ओव्हरचा मारा खोदून काढलाय. बॉलला डीपमध्ये शतकशाहीत लॉंग ऑनमधून क्षेत्र कव्हर केलं जातं आहे. अवधी होता एक धाव. एका धाब्यावर मात्र थांबवलं जातं आहे. अविनाश गुटेला माहिती आहे 4 ओव्हरची मॅच आहे. 24 बॉल. जेवढे बॉल आपल्याला खेळता येतील तेवढे खेळणं गरजेचं आहे आणि स्वतःकडे मात्र आता स्ट्राईक येत असताना स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी दाखवली जाते आहे. मैदानामध्ये अविनाश गुटेचा खेळ चांगला चालला आहे. अद्यापही षटकार चौकारची भाषा बोलली आहे पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु आता बऱ्याच उशिरानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आला स्ट्रायकिंग एंडवर. फुलटॉस बॉल होता. शिरो जाऊन आलेला होता. फक्त सॉफ्ट हँड खेळून काढला आहे आणि ते डॉट बॉल आला आहे. चांगले बॉल फेकले जातात अद्यापही. खऱ्या अर्थाने कमबॅक कसा असावा तर त्याचं जिथं जागतं उदाहरण देत असताना स्वप्नीलला पाहतो मैदानात. आताचा बॉल देखील अंगावर फेकला गेला. तो देखील हलक्यातनं एक खेळून काढलाय. शतक्षक वेगाने आलाय. एक छोटंसं खेळाडू फिल्डिंग चांगली करत असताना त्या बॉल थांबवला जातोय. 2 धावांवर मात्र थांबवलं गेलंय. षटक क्रमांक पाहता पाहता दुसरं देखील संपन्न झालंय आणि या दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लावल्या जातात. 22 धावा. अगदी कौतुक करावं लागेल. फक्त 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज स्वप्नीलने. अगदी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. एका बाजूला वांगणी, दुसऱ्या बाजूला धारोळ मैदानामध्ये पाहतोय आपण. पाण्याची मागणी असेल तर पाणी घेऊ शकता. यस, जायचं ड्रिंक्स स्टॉलला. पहा, जेव्हा खेळाडूंना विनंती आहे, अंपायरला विनंती आहे, आपल्याला जेव्हा पाणी पाहिजे असेल आपण आवर्जून कॉल द्या. कारण अगदी उन्हाचा प्रहार जास्त आहे आणि पाणी खूप महत्त्वाचं आहे. माणूस एक वेळ 31 ते 28 दिवस अन्नाशिवाय राहू शकतोय, परंतु पाण्याशिवाय 5 दिवस जगणं मुश्किल आहे. त्यामुळे प्लीज कॉल देत जा जेव्हा पाण्याची गरज असेल मैदानामध्ये. तिसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज पाहतोय आपण सिद्धेशला उर्फ सिद्धू यावेळेस मैदानात. तिसऱ्या ओव्हरसाठी आलाय. तिसरा स्पेल खूप महत्त्वाचं आहे. या ओव्हरमध्ये किती धावा लावल्या जातील हे पाहूया. अगदी कमबॅक केला गेला स्वप्नीलच्या माध्यमातून. फक्त 6 धावा खर्च करत असताना 22 या आकड्यावर 2 ओव्हरचा खेळ झाला संपन्न. आणि आता चला पंच ताकीद द्या, जास्त वेळ न घेता सामन्याला करूया सुरुवात. फलंदाज पाहतो जयेश. स्ट्रायकिंग एंडवर नॉन स्ट्राईकला अविनाश. सिद्धेश आलाय या तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्याच्यासाठी इथे मात्र कशा प्रकारे ओव्हर टाकली जातील हे पाहूया. आताचा फटका चांगला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने प्रयत्न नाहीये बॉलचा कॅच घेण्याचा. टप्प्यावर बॉलला उचललाय. अवधी होता 2 धावा चोरण्याचा आणि ह्या धावा महत्त्वाच्या आहेत. अविनाश आणि जयेशला माहिती आहे जेव्हा बॅटमधून धावा येत नाही ना षटकार चौकाराने, तेव्हा एकेरी आणि दुखेरी धाव खूप महत्त्वाची असते. आणि ही एकेरी दुखेरी धाव केव्हा संजीवनीचं काम करेल हे आपल्याला माहिती आहे. शेवटच्या मुवमेंटला खऱ्या अर्थाने संजीवनीचं काम केलं जात आहे. आताचा फटका चांगला आहे. स्लॉटमध्ये फेकून दिलाय. समोर क्षेत्ररक्षक जज करतोय. त्याला बीट करून बॉल जाय सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार बराच उशिरानंतर आलाय चौकार.
अगदी पाहू शकाल चौकार दाखवला. पहा, मी आधीच म्हटलं होतं एकेरी दुकेरी धाव महत्त्वाची. अविनाशला माहिती आहे जयेशकडे देखील क्षमता आहे, त्याला स्ट्राईक दिली, 2 धावा काढल्या, चौकार आला आणि पुन्हा एकदा सिद्धेश तयार आहे. आताचा बॉल बनाड वेगाने फेकलाय. अगदी पाहू शकाल खोलवर डब्याचा बॉल खोदून काढायचा होता, दिशा द्यायचं काम करायचं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल दाखवलं जातं कशा प्रकारे फटका खेळायचा होता, परंतु मोठा फटका खेळण्याच्या नांदात डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा कमबॅक केला गेला या बॉलवर. आताचा फटका इथे पाहू शकाल फर्निचर बिघडवलं, एस्टंटवर जाऊन बॉल धरलाय. आणखीन एक विकेटचं पतन. 1 डाऊनचा बॅट्समन डगआउटच्या रस्त्याला. जयेश बॅक टू द पवेलियन. पंकज शीत यावेळेस मैदानामध्ये 2 डाऊनचा बॅट्समन पाहतोय. पहिलाच बॉल रिव्हर्स केलाच होता, पंच वळतायत आमच्याकडे. खराब बॉल दुपारच्या सत्रामध्ये केली गेली कव्वायत आणि हा बॉल दंडित केलं जाईल गोलंदाज सिद्धेशला. वाईट बॉल आला, या वाईटच्या मदतीने धावफलक पाहू शकाल 29 या आकड्यावर. पाहायला मिळतं तिसरा स्पेल सिद्धेशचा. चांगली ओर टाकावी लागेल. पुन्हा एकदा दुधारी तलवारीचा वापर होता, वारंवार मात्र एकच ॲक्शनमध्ये बॉल खेळायचा प्रयत्न केला जातो आणि इथे आणखीन एक डॉट बॉल आला आहे. नुकतीच पाहू शकाल अगदी 19 तारखेला गावची लीग पाहायला मिळाली धारोलच्या या संघाच्या माध्यमातून आणि इथे आता गावासाठी खेळायला आलेला हा संघ पाहतोय प्रतीक 11 धारोल. बैठी स्ट्रोक यावेळेस हा फटका चांगला आहे, दर्जेदार फटका. तिथे शतके सजवला या फटक्यासाठी आणि इथे एकच धाव अविनाश गुटेला स्ट्राईकवर आणलं जात आहे, परंतु ओव्हर झाले आहे समाप्त. शेवटच्या बॉलवर स्ट्राईक आली होती, परंतु शेवटचा बॉल देखील चांगला फेकला गेला. 30 या आकड्यावर 3 ओव्हरचा डाव झाला आहे संपन्न आणि आता गरज आहे टीम प्रतीक 11 संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांची. शेवटची ओव्हर आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी गवस असेल अविनाश घुटेला स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याची, परंतु पाहूया. अद्याप पाहायला गेलं तर चांगला कमबॅक केला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 32, त्यानंतर 6 आणि या ओव्हरमध्ये आल्या 8. अशा 30 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आहेत. टोटल स्कोर आपण पाहू शकाल 30 रन्स ऑन स्कोरिंग बोर्ड. टीम प्रतीक 11 धारोल संघ. संपन्न झाला. सिद्धेशने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आता चौथ्या स्पेनमध्ये सचिन आलाय. स्ट्राईकला पाहू शका पंकज आगल्या वेगळ्या स्ट्राईकने स्टान्स दाखवला जातो. यावेळेस बॅटची कडा आणि लोथा कॅच ड्रॉप झाली आहे. इथे मात्र बॉल निसटला, स्ट्राईक घेतली जाते. अविनाश घुटेला माहिती आहे 2 धावा झाल्या असत्या, परंतु आत्ताचे 5 बॉल अविनाश घुटे हे स्वतः स्ट्राईकवर असणं गरजेचं आहे. पाहू शकाल कॅच महत्त्वाचा होता. कॅच घेतला असता, 1 रन वाचला असता, नवीन बॅट्समन स्ट्राईकला आला असता, परंतु आता स्ट्राईक झाली आहे चेंज. अविनाश गुड्डे ऑन द स्ट्राईक आणि आता या 5 बॉलमध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. सचिनला पाहतो या संघाचा अगदी अनुभवी खेळाडू.
पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. 4 ओव्हरमध्ये किती धावा लावल्या जातील 31 या आकड्यावर आपण पाहू शकाल. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल पडला आहे आणि या चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल पडल्यानंतर आता मात्र 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल पाहूया कशा प्रकारे खेळून काढेल. जागा भरून काढायची होती. स्लोवर डिलिव्हरी गतीमध्ये केलं गेलं परिवर्तन. इथे अविनाश गुटेला डॉट बॉल फेकलाय. अगदी पाहायला गेलं तर कुठेतरी 40-45 धावा कुटण्याचा माणूस असेल. डगआउटमधून कुठेतरी प्रश्न असेल. 40-45 या आकड्यावर स्कोरिंग बोर्ड जाणं गरजेचं आहे. परंतु अद्याप याचं कारण असं आहे की गोलंदाजी चांगली केली जाते मैदानामध्ये. टीम ओम साई वांगणी संघाकडून सचिन पुन्हा एकदा सज्ज असेल. आताचा बॉल हा देखील स्लोवर फेकलाय. इथे मात्र गतीवर परिवर्तन जोरदार अपील पंचाकडून पाहिलं जातं अशाभूत नजरेने. परंतु चांगला बॉल आलाय. यावेळेस बॉलला उचललं गेलं आहे आणि बॉल पाहू शकाल इथे डॉट आलाय. 1 बाउन्सचा कॉल. यावेळेस पहा किती अगदी अचूक निर्णय दिले जातात पंचांच्या माध्यमातून. पाहू शकाल अविनाश गुटेसारख्या फलंदाजाला बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकलेत. अजूनही 3 बॉल्सचा खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये. अविनाश गुटे कुठेतरी मोठ्या फटक्यासाठी ते गवस घालतोय परंतु त्याला वारंवार बीट केलं जात आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. ईस्टर्नच्या पाठी अगदी चांगली फिल्डिंग जे पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाकडून चांगला बॉल कॅच केला जातोय. इथे वारंवार 3 बॉल अविनाश गुटेला डॉट फेकेल. थोडासा प्रेशर असेल आता पाहायला गेलं तर अविनाश गुटेवर. पाहतो इथे अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. अगदी थांबवलं जातं. वारंवार स्लो बॉल फेकले जातात. आताचा फटका चांगला आहे. इथे फसलाय. कॅच खाली छोटासा खेळाडू अंदाज घेतो. हातात चटका देऊन बॉल निसटलाय. 2 धावा चोरल्या जातात. ही कॅच महत्त्वाची होती. या कॅचवर 2 धावा वाचल्या असत्या परंतु काही हरकत नाही आहे. नवीन खेळाडू आहे त्याला संधी दिली जाते आणि त्याच्याकडून खेळ देखील चांगला केला जाईल. आपण पाहू शकाल यावेळेस मैदानामध्ये अगदी चांगली ओढ टाकली जाते. फक्त 3 धावा अद्याप 5 बॉलवर आल्यात. मी तर म्हणेन ओमसाई वांगणी या संघाचा गोलंदाज सचिनला पाहतो. अनुभव पणाला लावत असताना इथे स्ट्रगल काय असतंय हे अविनाश गुटे दाखवतोय. डान्सिंग द ग्राउंड. पुन्हा एकदा कॅच स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉल टिपला जाईल का या वेळेस आणखीन एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे धाव चोरली गेले. या धावा मात्र शेवटच्या मोमेंटला चांगलं काम करतील प्रत्येक इलेव्हनदारासाठी. परंतु पाहूया पहिल्या डावाचा खेळ झाले संपूर्ण. फर्स्ट इनिंग झाली कंप्लीट आणि स्कोरिंग बोर्डवर रन्स लावले गेले 35 धावा लावल्या. 36 धावांचं टार्गेट आहे टीम ओमसाई वांगणी या संघाला. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अत्यंत आमच्या जवळचे मित्र आणि आमचा काळजाचा तुकडा म्हटला तरी हरकत नाही आहे. अत्यंत आपण जर पाहिलं या ठिकाणी तर ग्रामपंचायत कारावचे कर्मचारी सन्मानी आदरणीय जयजी भला सरांचं आगमन झालं गेलं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. डासिंग रुबाबदार चॉकलेट बॉय म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आणि आपण 19 फेब्रुवारीमध्ये पाहिलं त्यांचा संपूर्ण संघ संपूर्ण स्क्वॉड आपण धारोळ प्रीमियर लीगमध्ये पाहिला आणि तो संघ त्या ठिकाणी थर्ड प्राइज म्हणून त्यांनी पटकावलं होतं आणि त्या टीमचे 3 जण होनर होतं. खरं तर जयेश भला त्यानंतर प्रकाश पंकज शीत आणि चेतन ठाकरे असे तिन्ही ते अत्यंत जवळचे मित्र आणि त्यांच्या माध्यमातून
धारोळ प्रीमियर लीग जी झाली त्या लीगमध्ये त्यांचा संपूर्ण स्क्वॉड आपण त्या ठिकाणी पाहिला गेला आणि त्यांचंच आगमन झालं गेलं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं देखील ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जशी होईल मॅचला सुरुवात तसं पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ काराव अत्यंत आमचे जवळचे मित्र विजय डोके सरांचा आवाज. थँक्यू सो मच. यावेळेस पाहतोय मैदानामध्ये मॅचला झाली सुरुवात. पहिल्या इनिंगमध्ये टीम प्रति किलोन दारू संघाने धावा लावल्या गेल्या 35-24 बॉल आणि बनवायचे 36 धावा टीम ओमसाई वांगणी संघाला. आणि इथे पहिला बॉल आलाय डॉट. सलामीची जोडी पाहतो आपण मैदानामध्ये. टीम ओमसाई वांगणी संघाचा यावेळेस पहिला बॉल डॉट फेकला गेलाय. आताचा फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक त्याच्याकडून होणार नाही चूक. चेतन ठाकरे होतं खास खाली आणि पहिला विकेटचं पतन. बॉल डॉट आला. दुसरा बॉल मोठा विकेट पाहायला मला. राकेश डगोटच्या रस्त्याला करण आणि स्वप्नील ही जोडी आता खेळपट्टीवर. अगदी मापक आव्हान आहे आणि ते मापक आव्हान इथे डिपेंड्स करत असताना अविनाश गुट्टे अद्याप चांगली ओव्हर टाकतोय. काय थ्रो पाहायला मिळाला. वेग हिंदोला ऑन द स्टंप थ्रो वेगळी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने इथे पाहू शकाल मैदानामध्ये प्रति किलोन धारोल विपक्ष ओमसाई वांगणे हा संघ पाहतो. 36 धावांचं मापक आव्हान आहे. परंतु ते मापक आव्हान पार करत असताना स्ट्रगल चालू आहे मैदानामध्ये टीम वांगणी संघाचा. अविनाश गुटेला पाहतो मैदानामध्ये. अद्याप 3 बॉल फेकले. एक धाव खर्च केले. एक विकेट घेतला. एक डॉट आला आहे आणि एक सिंगल आली आहे. आता पाहू शकाल आताचा फटका इथे अगदी ब्लॉकवरचा मारा केला होता. वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. करण आणि स्वप्नील ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला करणला पाहतोय.
तर विनंती असेल लवाली टीमचा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. प्रवीणजी निरगुडा सर आपली वाट पाहत आहे व्यासपीठावर. प्लीज कॅप्टन कम टू द स्टेज. आताचा बॉल चॉप केलाय डावखुऱ्याचा फलंदाज लेफ्ट बॅट्समन बॉल जाईल जमिनीला आग लावत. रन्स मिळतील 4 चौकार. चौकार आला आता करणच्या बॅटमधून. आताचा बॉल पाहावं लागेल लाईन इथे पंच सांगतायत. यस रिव्ह्यू फाईटसाठी रिव्ह्यू पाहायला मिळतोय अगदी पंचांच्या माध्यमातून. पहा हीच तर खऱ्या अर्थाने अनंताजी निरगुडा सरांची खासियत आहे. जेव्हा जेव्हा कन्फ्युजन असते तेव्हा तेव्हा मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. वाईट बॉल असेल यावेळेस. पहा अगदी अचूक निर्णय घेतला जातो पंचांच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारचा इथे मात्र रिक्स घेतली जात नाही आहे. कोणत्याही प्रकारची चुकी केली जात नाही आहे. अगदी वाईट बॉल आला आहे. अविनाश गुटेला कमबॅक करावा लागेल. आताचा हा बॉल देखील पंच वळतायत. खराब बॉल वाईट बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक वारंवार 2 बॉल वाईट फेकले गेले त्या अविनाश गुटेच्या माध्यमातून. यावेळेस मैदानामध्ये पाहतोय 36 धावांचा पल्ला पार करायचा आहे. 9 धावा अद्याप धावफलकावर आल्या आहेत आणि हा पॉवर प्लेचा ओव्हर. आताचा हा बॉल इथे डॉट आलाय आणि या डॉट बॉलने पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. पाहू शकला मैदानामध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्राय कर गोलंदाज संघाचा सर सेनापती वेग हिंदोलाला पाहतोय. अगदी जोडी पाहतोय. 1 डाऊनचा बॅट्समन आणि सलामीचा बॅट्समन अर्थातच ओपनिंगचा फलंदाज करण आणि स्वप्नीलला पाहतो मैदानामध्ये. 36 धावांचा टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 9 धावा. वेग हिंदोला गोलंदाज ट्रॅकवर रफ्तारचा बादशाह. यावेळेस पाहू शकाल टीम प्रत्येक 11 धारो संघाकडून टाकलं जाते दुसरं षटक. चला सामना करायचे स्पीड अप. यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज स्वप्नील. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल वेग आणि स्वप्नीलच्या माध्यमातून. आताचा बॉल चांगला आहे अगदी समोर ठेवला उडवला बॉल आलाय डॉट. अगदी पाहायला गेला फलंदाजाचा स्टान्स आधीच बदलला होता चेंज केलं होतं आणि त्यामध्ये केला गेलेला परिवर्तन वेग हिंदोलाला चांगला बॉल देऊन जातोय. चला चिंचवली टीमचा कॅप्टन आणि खडकवाडी टीमचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. ही ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर लगेच आपला टॉस केला जाईल. धाव चोरली जाते. प्रयत्न होता जाग्यावर दिवसा अडवले धावांचा चोर पाहायला मिळतोय. यावेळेस या 2 फलंदाजाकडून धाव चोरली जाते. फलंदाज करणला माहिती आहे आपल्याकडे स्ट्राईक गरजेची आहे आणि तेच काम केलं जात आहे.
पुढचा बॉल करणसाठी स्ट्राईक घेतली स्वतःकडे. लेफ्ट हँड बॅटर आहे, समोर खेळलाय लॉंग ऑफला, कव्हरून बॉल इथे मात्र अडवला जातोय. 1-1 2 धावा महत्वाचे आहेत आणि वांगणी संघाचा विचार केला तर अद्याप एकही षटकार मला तर वाटत आलेला नाही आहे. एक चौकार आलाय पॉवर प्लेच्या माध्यमातून तेवढाच, बाकी सगळ्या सिंगल डबल रन्स पाहायला मिळतात. करणचा विचार केला 4 बॉल 7 आकड्यावर खेळतोय. स्वप्नील 3 बॉल 1 आकड्यावर खेळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला स्वप्नीलला पाहतोय. पाहूया कशा प्रकारे तर बॅटिंग केली जाईल. अगदी मापक आव्हाने आणि ते मापक आव्हाने ते चेस करत असताना नाकी 9 आणलं जात आहे. फलंदाज स्वप्नील यावेळेस नशिबाचा चौकार, लॉंग स्टॉफला बॉल जाईल. 2 फिल्डरांना बेट करून रन्स मिळते 4 चौकार. अगदी नशिबाचा चौकार पाहायला मिळाला या बॉलवर. या धावा खूप महत्त्वाच्या होत्या. ह्या अडवणं गरजेचं होतं मी तर म्हणेन टीम प्रतिक्रिया धारो संघासाठी. पुढचा बॉल हाताचा बॉल खोदून काढला आहे. लॉंग ऑनला शतक आहे, त्या मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता अविनाश गुटेचा. अगदी बाउंड्री लाईनवरून डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. 2 धावा चोरल्या गेल्या. ही खासियत आहे मी तर म्हणेन टीम ओमसाई वांगणी संघाची. धावा चोरण्यात एक्सपर्ट आहे हा संघ आणि धावा चोरल्या जातात. आताचा फटका चांगला आहे परंतु अभय कॅचचा कॉल, काय कॅच आहे, कॅच ऑफ द मॅच. आणि आता शेवटच्या बॉलवर झालाय शेवट गोड. ओव्हर झाली समाप्त आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लावल्या जातात 17 2 गड्याच्या मोबदल्यात. आता पाहू शकाल आणि 12 बॉल आणि 19 धावेची गरज आहे. 12-19 समीकरण. अगदी कमबॅक केलाय विवेक हिंदोलाच्या माध्यमातून. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अविनाश गुटेची, त्यानंतर विवेक हिंदोलाची. परंतु आत्ताचे 12 बॉल महत्त्वाचे आहेत. 12 बॉल आणि 19ची गरज आहे. या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील टीम ओमसाई वांगणी संघाला आणि याच ओव्हरमध्ये धावा थांबवाव्या लागतील प्रत्येक इलेव्हन धारोळ संघाला. चला चिंचोली टीमचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हा. खडकवाडी टीमचा कॅप्टन जॉईंट आहे. चला फास्ट या. अगदी टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आहेत. चला टॉस करून घ्यायचंय. तर आमचे अगदी जवळील मित्र जयेशजी भला या साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. बारा बॉल 19ची गरज. बॉल सोपवले चेतनच्या हातामध्ये. हा खऱ्या अर्थाने बॉल नाही तर ही मॅच आहे. परंतु पाहूया कशा प्रकारे चेतन ठाकरे यावेळेस गोलंदाजी करतोय. 12 बॉल 19ची गरज. अगदी समोर फलंदाज पाहतोय आपण करणला. डावकुरी हाताचा बास म्हणून आहे आणि त्याच्याकडून चांगलं बॅटिंग केली जाईल का. लपरान बॅटर अद्याप सलामीला आला. एका बाजूने इथे मात्र बॅटिंग करतोय, धावा रचण्याचं काम करतोय नवीन फलंदाज सिद्धेश. यावेळेस शॉर्ट पिच बॉल, विजय बॉल खाली. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकची शिकार
आणि विकेट. अगदी चांगला बॉल होता, फेकून द्यायचा होता, परंतु अगदी बॅटच्या टोला लागला आणि त्यानंतर फाईन लेगला विजयची चांगली इथे मात्र फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी 36 धावांचं मापक आव्हान चेस करत असताना नक्की 9 आणलं जातं मी तर म्हणेन मैदानात. टीम ओम साई वांगणी संघर्ष करतोय आणि तो संघर्ष मात्र कितपत योग्य ठरेल पाहूया. अगदी 11 बॉल 19ची गरज. गणपत आलाय नवीन फलंदाज. आताचा बॉल क्रॉस होता, लेग स्टिकला बीट करत असताना पंच सांगतात वाईट बॉल. अगदी गणपतचा विचार केला तर मोठे फटके खेळण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. अगदी अनुभवी फलंदाज असेल या संघाचा, अनुभवी खेळाडू आहे. परंतु तशी बॅटिंग केली जाईल का? चेतन अगदी पहिल्या बॉलवर विकेट घेतली. हा बॉल वाईट फेकलाय. पुढचा बॉल आताचा फटका इथे चांगला आहे. नो मॅच लँडला बॉल डिलिव्हरी झाला. एक धाव पूर्ण. गणपत धावतोय. दुसऱ्या रनासाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. सिद्धू तिसऱ्या धावेसाठी गवस घालतोय परंतु थांबवलंय. थोडीशी रनिंग कमी पडती आहे गणपतची, अन्यथा 3 धावा झाल्या असत्या परंतु फिल्डिंग लाजवाब होती आहे. अगदी पाहू शकाल बाउंड्री लाईनवरून बॉल कॅच केला, त्यानंतर बॉल फेकला, ऑन द स्टंप थ्रो आला आणि आपण पाहू शकाल एस्टनच्या पाठीमागे काराव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय मान्य श्री नंदूजी शेंडे साहेब यावेळेस फटका फेकून दिलाय. गॅपमध्ये बॉल चाललाय हवेच्या लाटेवर स्वार होऊन. रन स्मिती 6. हा येतोय गणपतच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. अगदी पाहू शकाल मी म्हटलं होतं गणपतकडे ती क्षमता आहे षटकार करायची आणि ते षटकार दाखवलाय. पाहू शकाल चांगलं इथे मात्र बॅटिंग केली जाते. चेतनवर हल्ला चढवला. आत्ताचा बॉल जोरदार अपील पंच सांगत असताना इथे बाहेरच्या दिशेला बॉल रवाना होतोय. सोटी धाव लेग बाईच्या स्वरूपात आणखीन एक धाव प्रकार ॲड केली जाईल. आत्ता मात्र खऱ्या अर्थाने समीकरण सोपं होत असताना टीम ओम साई वांगणी या संघासाठी 8 बॉल आणि 9 धावेची गरज आहे. 8 बॉल 9ची गरज. स्ट्राईकला सिद्धेश. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल सिद्धेश आणि गणपतच्या माध्यमातून. आताचा बॉल पाहणं गरजेचं आहे. पंच आम्हाला सांगतात खराब बॉल. महेशाला बॉल गेली आणि एक धाव इथे पूर्ण केली जाते. खऱ्या अर्थाने इथे थांबवलं गेलं. फ्रीटचा बॉल आहे. नो प्लस 1 चंद्रकांत पाहतो यावेळेस मैदानामध्ये चांगलं बॅटिंग केली जाईल का? स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. खऱ्या अर्थाने विश्वास आहे स्वतःवर. स्लोवर बॉल अगदी लो फुल टॉस डॉट आलाय. खऱ्या अर्थाने ह्या बॉलवर 2 धावा घेणं गरजेचं होतं परंतु चंद्रकांतला स्वतःवर विश्वास आहे. स्वतःकडे मात्र इथे स्ट्राईक ठेवली आणि इथे डॉट बॉल आला. 7 बॉल आणि 7ची गरज आता. खऱ्या अर्थाने ह्या ओव्हरमध्ये भव्यतव्य होतं दोन्ही संघाचं परंतु ही ओव्हर थोडीशी मागणी ठरत असताना चेतन ठाकरेची पाहायला मिळते. आताचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे अविनाश गुटे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषा पार. हा येईल ब्रांड चौकार.
पाहू शकाल 6 बॉल आणि 3ची गरज आहे. 6 3 3 6. समोर गोलंदाज पंकजला पाहतोय, बॅट्समन पाहतोय सिद्धेशला. चंद्रकांत आणि सिद्धेश जोडे अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना चंद्रकांतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला गेलाय. षटकार चौकारची आतिषबाजी झाली आणि त्या षटकार चौकारच्या सहाय्याने आता समीकरण 6 बॉल आणि 3 धावेची गरज आहे. इथून 2 ते 3 बॉल डॉट फेकले तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल. परंतु पाहूया सिद्धेश यावेळेस मॅच फिनिश केलंय आणि बॉल जाईल MS धोनी स्टाईल नाही. षटकार